अयोध्या येथील श्री प्रभू रामाचं दर्शन घेण्यासाठी अहिल्यानगरवरून आता थेट अयोध्या येथे एसटी बस जी आहे ती रवाना होत आहे आणि सगळ्या महिला ज्या आहेत त्या ह्या दर्शनासाठी निघालेल्या आहेत। काही महिलांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल तुम्ही अयोध्येला चाललेला आहात, पहिल्यांदा चालला आहात, काय सांगाल? आम्ही आता दुसऱ्यांदा अयोध्येला चाललोय बसनी आणि एसटी महामंडळाची आम्हाला सेवा इतकी आवडली म्हणून आम्ही परत म्हटलो की तुमच्याबरोबर यायचं, कारण ते खूप कोऑपरेट करतात आणि कुठलाही त्रास नाही आणि त्यांची सेवा म्हणजे खूप छान आहे म्हणून आम्ही आज ह्या बसनी तिसरा प्रवास आहे आमचा। काय सांगाल, काय वाटतं आज तुम्ही रामाचं दर्शन घेण्यासाठी चाललेला आहात? छान वाटतं, पहिल्यांदाच चाललो आणि आमची इच्छा होती तर आज इच्छा पूर्ण झाली जायची। अनेकही महिला आहेत, मोठ्या संख्येने ह्या बसमध्ये महिला ज्या आहेत ते चाललेल्या आहेत। कसा असणार आहे प्रवास हा सगळा एकंदरीत? बसने असणारे हा प्रवास आणि मेन म्हणजे महाकुंभ साठी जी एक्साइटमेंट आहे ती काहीतरी वेगळीच आहे आणि रामाचं पण दर्शन फर्स्ट टाइमच घेते मी। याआधी आई गेली होती आणि आता चान्स भेटतोय तर। कोणते कोणते धामाचं दर्शन होणार आहे सगळे? काशी, अयोध्या, प्रयाग, चित्रकूट। तर नक्कीच आपण बघू शकतो की हा अनोखा उपक्रम जो आहे तो अहिल्यानगर एसटी महामंडळाने या ठिकाणी महिलांसाठी राबवलेला आहे आणि या सगळ्या महिला ज्या आहेत आता ह्या थेट अहिल्यानगरवरून अयोध्येकडे आता रवाना होणार आहेत। कॅमेरा क्रमांक कुणाल जायकर, TV9 मराठी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।